we are studying first topic of algebra, that is sets. And in this particular topic, we have studied what is meant by sets, which are the methods of writing sets, and then we have studied types of the sets. Okay? In the last lecture, we have studied Venn diagram and subsets. Okay? So what is meant by subsets and what is meant by Venn diagram? How the Venn diagram can be drawn? हे सगळं आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टडी केलं होतं. नाव आजचं जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे सबसेटचाच थोडासा पुढचा पार्ट म्हणजे युनिव्हर्सल सेट स्टडी करायचं आहे. याच्यामध्ये कन्सेप्ट सबसेटचीच वापरलेली आहे, बट युनिव्हर्सल सेट आज स्टडी करायचे. सो टुडे वी आर गोइंग टू स्टडी युनिव्हर्सल सेट अँड कॉम्प्लिमेंट ऑफ सेट, और वी कॅन से दैट कॉम्प्लिमेंटरी सेट. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द युनिव्हर्सल सेट. ठीक है, universal set. Now, what is meant by universal set? If there is a one set which accommodate all other given sets, or we can say that if all other sets are subset of that particular set, जर बाकीचे सगळे सेट हे एका सेटचे सबसेट असतील, then that particular set is called as universal set. लक्षात घ्या, म्हणून तर म्हटलं मी सबसेट रिलेशन तुम्हाला इथे इम्पॉर्टंट आहे. युनिव्हर्सल सेट कशाला म्हणायचं? इफ ऑल सेट्स आर सबसेट ऑफ अ पर्टिक्युलर सेट, then that particular set is called as universal set. I will tell you simple examples. You studies in a school. ठीक है, there are so many students in a school. So when we say that there is a set of students of your school, ठीक है ना, set of students in your school म्हणजे तुमच्या स्कूल मध्ये असणाऱ्या स्टुडंट्सचा सेट, हा एक सेट झाला. Now I will tell you some more sets. Set of students in 9th class, set of students in 10th class, set of students in 8th class. All these students, that is 8, 9, 10 are present in the school. So म्हणजे 8th मधले स्टुडंट स्कूल मध्ये आहेत, 9th मधले आहेत, 10th मधले आहेत. मग हे जे तीन सेट्स मी तुम्हाला सगळे सांगितले, हे सगळे त्या पर्टिक्युलर सेटचे काय असणार आहेत सांगा? सबसेट असणार आहेत. मग तो जो पहिला सेट होता, सेट ऑफ स्टुडंट्स इन युअर स्कूल, शुड बी युनिव्हर्सल सेट. तो काय असायला हवा सांगा चला पटकन? युनिव्हर्सल सेट असायला हवा. So simple definition universal set ची, if all sets are all given होते, all म्हणजे आधी सगळेच नाही, all given sets are subset of a particular set, then that particular set is called as universal set. त्या पर्टिक्युलर सेटला आपण काय म्हणतो सांगा चला पटकन? युनिव्हर्सल सेट असं म्हणतो. आणि व्हेरी इम्पॉर्टंट अबाउट दिस इज इट इज डिनोटेड बाय capital letter U. You always have to denote universal set by capital letter U. म्हणजे तुम्हाला युनिव्हर्सल सेटला नेमिंग करताना हे नेहमी कॅपिटल U ने करावं लागणार. ठीक आहे, सो युनिव्हर्सल सेट should be named as U, capital U. One more thing about the universal set is the Venn diagram used to represent the universal set is rectangle. म्हणजे युनिव्हर्सल सेट रिप्रेझेंट करण्यासाठी आपण जी वेन डायग्राम यूज करतो ती काय आहे सांगा? रेक्टँगल आहे. सो वेन डायग्राम used is a rectangle. म्हणजे युनिव्हर्सल सेट रिप्रेझेंट करण्यासाठी जी वेन डायग्राम यूज केली जाते ती काय आहे सांगा चला पटकन? रेक्टँगल आहे. जरा तुम्हाला इथे मी एक्झाम्पल सांगतो लगेच, मगाशी सांगितलं आहे की नाही? आपण एक्झाम्पल्स घेतले. एग्जाम्पल घेतलं, सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ 9th क्लास बी किंवा 8th प्रमाणे लिहूया. 8th क्लास सेट ऑफ स्टुडंट्स
ऑफ 9th क्लास आणि सी सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ 10th क्लास. म्हणजे 8th मधले स्टुडंट्स, 9th मधले स्टुडंट्स आणि 10th मधले स्टुडंट्स. हा एक वेगळा सेट, हा एक वेगळा सेट, हा एक वेगळा सेट. खाली एक सेट लिहितो मी इथे. चला यू नको म्हणूया, लगेच आपल्याला माहित नाही ना, सो आपण काहीतरी वेगळं नाव देऊया, डी म्हणूया. चला सेट ऑफ स्टुडंट्स इन अ स्कूल. सेट ऑफ स्टुडंट्स इन अ स्कूल म्हणजे तुमच्या स्कूलमध्ये असणाऱ्या स्टुडंट्स असेल. आता मला एक सांगा, ह्या सेटमध्ये डी सेटमध्ये 8 चे येतील की नाही, 9 चे येतील, 10 चे येतील. म्हणजे हा सेट ह्या सेटमध्ये प्रेझेंट असणार, हा सेट ह्या सेटमध्ये प्रेझेंट आहे असणार. इन शॉर्ट ह्यातले सगळे एलिमेंट्स ह्याच्यात प्रेझेंट असणार, ह्यातले सगळे एलिमेंट्स ह्याच्यात प्रेझेंट असणार, ह्यातले सगळे एलिमेंट्स ह्याच्यात प्रेझेंट असणार. हे ए बी सी या डी चे काय सांगायचं पटकन, सबसेट्स आहेत. हिअर आपण असं म्हणू शकतो A is subset of D, B is subset of D, C is subset of D. हे तीनही सेट्स याचे सबसेट आहे, कारण A मध्ये सगळे एलिमेंट्स D मध्ये असणार, B मध्ये सगळे एलिमेंट्स D मध्ये असणार, C मध्ये सगळे एलिमेंट्स D मध्ये असणार. सो D should be काय बोला, चला युनिव्हर्सल सेट. D हा काय असायला हवा, आपला युनिव्हर्सल सेट असायला हवा. किती सिंपल आहे की नाही. अजून एक एक्झाम्पल सांगतो. चला A set of people in Maharashtra state, B set of people in Delhi, C set of people in Gujarat, है की नाही. आणि D जर मी म्हटलं set of people in India, मग महाराष्ट्रामधले पीपल इंडियामध्ये येणार. सो पहिला जो सेट आहे तो सबसेट आहे 4 सेटचा. दिल्लीमधले पीपल इंडियामध्ये येणार, तो पण सबसेट आहे की नाही. गुजरातमधले पीपल इंडियामध्ये येणार, तो पण सबसेट आहे. सो सेट ऑफ पीपल इन इंडिया इज अ युनिव्हर्सल सेट ह्या केसमध्ये, आहे की नाही. आता थोडेसे आपण एक्झाम्पल्स असे वर्ड्स मधले घेतले, थोडंसं नंबर्स मधले एक्झाम्पल घेऊया, सो दॅट यू विल गेट डेफिनेट आयडिया अबाउट द युनिव्हर्सल सेट. सो एक्झाम्पल बघा, चला लगेच इथे आपण एक एक्झाम्पल घेतलं. सपोज ए सेट घेतला 1 2 3, बी सेट घेतला, बी सेट सपोज 2 4 6 वगैरे घेतले, सी सेट घेतला सपोज 5 7 9 वगैरे असं काहीतरी आहे. आणि इथे एक सेट घेतली तुम्हाला मी डी 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, नाउ टेल मी ऑल द एलिमेंट्स इन ए आर प्रेझेंट इन डी ऑर नॉट. ए मधले सगळे एलिमेंट्स डी मध्ये प्रेझेंट आहेत का पाहा. 1 2 3 1 2 3. सो ए इज सबसेट ऑफ डी. नाउ लेट्स चेक if all the elements from set B are present in D or not. म्हणजे B मधले सगळे एलिमेंट्स D मध्ये प्रेझेंट आहेत ते चेक करा. 2 4 6 2 4 6. सो B is subset of D. C मधले सगळे एलिमेंट्स D मध्ये आहेत ते चेक करा. 5 7 9 5 7 9. सो C is subset of D. Therefore D is a universal set. D हा काय आहे, युनिव्हर्सल सेट आहे. लक्षात राहील सर्वांच्या. बिकॉज ऑल अदर सेट्स आर सबसेट ऑफ डी, दॅट इज वाय डी इज अ युनिव्हर्सल सेट. हेच एक्झाम्पल तुम्ही वेन डायग्रामने कसं रिप्रेझेंट करू शकता. तो आताच म्हटलं होतं मी की वेन डायग्राम आपण रिप्रेझेंट करण्यासाठी काय वापरतो, रेक्टँगल. सो एक रेक्टँगल ड्रॉ केला, हा तुमचा युनिव्हर्सल सेट आहे. सो त्याला आपण म्हटलं सपोज हा डी आहे इथे, आता आपण याला यू म्हणूया म्हणजे तुम्हाला सोपं जाईल समजायला. सो हा यू सेट आहे, युनिव्हर्सल सेट. आणि यू सेट मध्ये बाकीचे सगळे सबसेट आहेत. ए हा सबसेट आहे यूचा, इथे यूज होईल. ए हा सबसेट आहे यूचा, बी हा सबसेट आहे यूचा, सी हा सबसेट आहे यूचा, बरोबर ना. मग आता कशा प्रकारे दाखवायचे तुम्हाला ए बी सी. मग ए हा यू मध्ये असणार आहे, बी हा सुद्धा यू मध्ये असणार आहे, सी हा सुद्धा यू मध्ये असणार आहे. मग काय केलं इथे आपण, इथे मी दाखवला सपोज ए, इथे मी दाखवला सपोज बी, आणि इथे मी दाखवला सपोज सी. हे की नाही सिंपल. चला काय करायचं, एलिमेंट सेंटर करायचे. ए मध्ये कोणते कोणते एलिमेंट्स आहेत 1 2 3. बी मधले कोणते कोणते एलिमेंट्स आहेत 2 4 6. आणि सी मध्ये कोणते कोणते एलिमेंट्स आहेत 5 7 9. ठीक आहे की नाही. सो पहा चला पटकन काय काय झालं. जे आपला यू होता, यू मध्ये कोणते कोणते एलिमेंट्स आहेत बघा 1 2 3.
आले का 1 2 3 4 5 6 4 5 6 त्यानंतर 5 पटकन काय आहे 7 8 9. आता याच्यातला कोणता राहिलाय तो फक्त लिहून टाका आहे की नाही. 7 आलाय 9 आलाय 8 राहिलाय 4 5 6 पण आहे 1 2 3 पण आहे फक्त काय राहिलाय सांगा 8. मग तो यू मध्येच प्रेझेंट आहे फक्त तो कुठे लिहून दे इथे मध्ये झालं. So in this way we can represent this by Venn diagram. सबसेट्स ना सगळे हे सगळे सबसेट्स म्हणून ते U च्या आतमध्ये आले इनसाइड द U च्या आतमध्ये ते सगळे सेट्स आपण लिहून टाकले. इज इट क्लिअर. सो युनिव्हर्सल सेट तुम्हाला सर्वांना समजलं असेल. ठीक आहे. नाउ टुडे वी आर गोइंग टू स्टडी द नेक्स्ट पार्ट दॅट इज कॉम्प्लिमेंटरी सेट और कॉम्प्लिमेंट ऑफ द सेट. युनिव्हर्सल सेट तोपर्यंत तुम्ही नोट करू शकता. Okay, let's see next part that is complement of set. Very important. Complement of set कशा बनायचं समजून घ्या. बस एक सेट आहे सपोज A आणि U is a universal set. A is basically subset of U कारण U is a universal set. A is any set. So A is a subset of U. ठीक है. पास ना if U is universal set, UI universal set आहे and A is a subset of U. ठीक है. A is subset of U. U is a universal set and A is subset of U. Then बघा काय म्हणतो मी set of all elements in U. बरोबर ना. Set of all elements in U which are not present in set A. म्हणजे सेट U मध्ये असणारे बट सेट A मध्ये नसणारे असे जे एलिमेंट्स आहे is called as complement of set A. त्याला आपण म्हणतो सेट A चा कॉम्प्लिमेंट. आता लक्षात घ्या मी काय म्हणतो डेफिनेशन. U हा एक युनिव्हर्सल सेट आहे. A हा U चा सबसेट आहे म्हणजे A मधले सगळे एलिमेंट्स U मध्ये आहेत. A मधले सगळे एलिमेंट्स U मध्ये आहेत. बट U मधले सगळे एलिमेंट्स A मध्ये असतील का. नाही, नक्कीच नाही. A मधले सगळे एलिमेंट्स U मध्ये. मग अशा एलिमेंट्स असतील जे U मध्ये आहेत बट A मध्ये नाही आहेत. सो A मधले सोडून लक्षात घ्या A मधले सोडून बाकीचे जे सगळे आहेत ना U मध्ये प्रेझेंट कारण A मधले सगळे एलिमेंट्स U मध्ये प्रेझेंट आहेत. मग ते सोडून बाकीचे जे सगळे एलिमेंट्स आहेत त्याला आपण म्हणतो कॉम्प्लिमेंट ऑफ सेट A. सेट A चा कॉम्प्लिमेंट आहे. कॉम्प्लिमेंट का म्हणतो माहिती का आपण जर दोघांना एकत्र केलं आपण A ला आणि A च्या कॉम्प्लिमेंटला तर आपला युनिव्हर्सल सेट मिळतो. काय मिळतो आपल्याला युनिव्हर्सल सेट मिळतो. मला काय म्हणतो इफ U is a universal set and A is subset of U then set of all elements in U which are not present in set A. U मधले एलिमेंट्स जे सेट A मध्ये नाहीये सेट A मध्ये नाहीये असेच फक्त एलिमेंट्स घ्यायचे. ठीक आहे. is called as a complement of set A. Very simple example बरोबर आहे तुम्हाला कळेल. It is denoted by A dash or A C असं म्हणजे A dash म्हणजेच कॉम्प्लिमेंट ऑफ A और A C म्हणजेच कॉम्प्लिमेंट ऑफ A. दोन्हींचा अर्थ एकच कॉम्प्लिमेंट म्हणजे. आता इथे आपण A आणि U घेतले असं असेल असं काही नाही काही नाव असू शकतात सेटची. हा पण युनिव्हर्सल सेट लागणार आहे तुम्हाला दुसरा सेट काही असू शकतो. मग B या सेटचं कॉम्प्लिमेंट तुम्ही काय म्हणणार B डॅश और B C. D या सेटचं कॉम्प्लिमेंट काय म्हणणार D डॅश और D C. सो कॉम्प्लिमेंट म्हणजे बेसिकली काय असे एलिमेंट्स ते त्या पर्टिक्युलर सेटमध्ये प्रेझेंट नाही आहेत पण U मध्ये प्रेझेंट आहेत. त्याच्यातले सोडून U मधले जे सगळे आहेत बाकीचे त्याला म्हणायचं काय सांगा तुला पटकन कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. हे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट रूल मेथडने पण डिफाइन करता येऊ शकतं. ठीक आहे ना. आता हे वर्ड मधलं डेफिनेशन आपण आता रूल मेथडने डिफाइन करूया कसं करू. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट म्हणजे काय A डॅश म्हणतो. मग A डॅशला डिफाइन कसं करता येऊ शकतं बघा रूल मेथड. A डॅशला डिफाइन कसं करता येऊ शकतं. A कॉम्प्लिमेंट मध्ये कोणते एलिमेंट असणार बघा
x is the element in A dash such that x is element of u. x is element of u म्हणजे u मध्ये असायला पाहिजे प्रेझेंट हा, but x is not element of A. व्हेरी इंटरेस्टिंग. तुम्ही हे नीट कॉन्सन्ट्रेट करा. मला जी डेफिनेशन दिली आहे ना तीच डेफिनेशन इथे दिली आहे मी, फक्त रूल मेथडने दिली पहा. ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय आहे, x is the element in A complement such that x is element of u. x हा u मधला एलिमेंट आहे, but x is not the element of A. x हा A चा एलिमेंट नाहीये, but u मधला आहे. म्हणजे A मध्ये नसणार आणि u मध्ये असणार, अशा सगळ्या घ्यायचे आपल्याला. कळतंय का? एक्झाम्पल पाहिजे म्हणजे लगेच समजेल तुम्हाला. सो हे रूल मेथड झाला. आता एक्झाम्पल घेऊयात आपण. u सेट घेऊन टाकायचं. चला 1 2 3 4 5 6 7 8 9 हा u सेट घेतला. एक a सेट घेतो मी. a सेट मध्ये काय एलिमेंट्स घेऊयात. मी सपोज एलिमेंट्स घेतले 3 4 5. ओके. मला आता लिहायचे a कॉम्प्लिमेंट. मी काय म्हटलंय आठवा जरा. a कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, a मधले सोडून हे 3, u मधले बाकीचे सगळे, हे 3 सोडून u मधले बाकीचे सगळे. सिंपल आहे. हे 3 सोडून u मधले बाकीचे सगळे. 3 कोणते सोडायचे, हा 3 4 आणि 5. लेबर बाकी सगळे कोणते कोणते येतात. 1 येईल, 2 येईल, 6 येईल, 7 येईल, 8 येईल, 1 2 6 7 8 9. हा a चा कॉम्प्लिमेंट झाला. तुम्हाला सर कॉम्प्लिमेंट का आहे, जर तुम्ही या दोघांना एकत्र केलं 1 2 3 4 5 6 7 8 9 u मिळतो किती आपल्याला. म्हणून हे दोघे एकमेकांचे काय आहेत सांगा, कॉम्प्लिमेंट आहे. आणि कॉम्प्लिमेंट सेट मध्ये एकही एलिमेंट कॉमन असणार नाही, लक्षात ठेवायचं. कॉम्प्लिमेंटरी सेट्स हे एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी सेट्स आहेत, यांच्यामध्ये एकही एलिमेंट कॉमन असणार नाही. सो हे रूल मेथड मी तुम्हाला सांगितलं, हे लिस्टिंगने तुम्हाला सांगून दिले एक्झाम्पल. हेच तुम्हाला वेन डायग्रामने पण सांगून देतो कशा प्रकारे करता येऊ शकतो. एक वेन डायग्राम आपण इथे ड्रॉ करूया. मला सांगा युनिव्हर्सल सेट आपण कोणत्या ह्याने दाखवतो, रेक्टँगलने. सो इथे रेक्टँगल ड्रॉ केला. हा आपला यू आहे, इमेजिन करा. सपोज बाय एलिमेंट देतो म्हणजे समजायचं सोपं. हा यू आहे तुमचा. इथे काय करतो मी, एक ए सेट काढतो. ए सपोज हा झाला ए सेट. आता ह्या ए व्यतिरिक्त ही जी बाजूची जागा आहे ना, हा ए चा कॉम्प्लिमेंट असतो. हा ए आणि ही बाजूची जागा जी आहे ती ए कॉम्प्लिमेंट, म्हणजे दोन्ही मिळून काय तयार झालं असं यू तयार झालं. आता हे जर एक्झाम्पल दाखवायचं आहे तर मी इथे लिहिले 1 2 3 ए मध्ये, सॉरी 1 2 3 नाही, ए मध्ये कोणते कोणते 3 4 5. आता जे बाकीचे आहेत ए डॅश मध्ये ते जाऊ द्या सगळे. यू पहा काय तुमचा 1 2 3 4 5 6 7 8 9. त्यातले यू मध्ये हे सगळे लिहायचे 1 2 3 4 5 6 7 8 9. मग मी इथे 1 लिहिला, इथे 2 लिहिला, 3 4 5 ऑलरेडी आहेच यू मध्ये, आतमध्येच नाही. सो 3 4 5 झालं, 6 घेतलं, 7 घेतलं, 8 घेतलं, 9 घेतलं. मग यू मध्ये सगळे आले 1 2 3 4 5 6 7 8 9. बट ए मध्ये कोणते आहेत 3 4 5 आणि ए डॅश मध्ये कोणते आहेत 1 2 6 7 8 9. म्हणजेच कॉम्प्लिमेंट मध्ये. गॉट इट. आय होप तुम्हाला सर्वांना हे समजलं असेल की वेन डायग्रामने आपण कशा प्रकारे कॉम्प्लिमेंटरी सेट तयार केला किंवा दाखवला. आणि हे डेफिनेशन, हे रूल मेथड डेफिनेशन. ओके. नाउ लेट्स ट्राय टू स्टडी प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ सेटच्या काय स्टडी करायच्या आपल्याला, प्रॉपर्टीज स्टडी करायच्या. ठीक आहे. काही प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत आपल्याला, त्या काय करायच्या आपल्याला स्टडी करायच्या. सो फर्स्ट प्रॉपर्टी, properties of complement of a set. Properties of complement of a set. First property, first one, very simple. A असं म्हणू शकतो, no element is common in A and A कॉम्प्लिमेंट. म्हणजे कॉम्प्लिमेंटरी सेट्स मध्ये एकही एलिमेंट कॉमन नसतो.
ए आणि ए कॉम्प्लिमेंट मध्ये एकही इलेमेंट कॉमन नसतो, म्हणजेच कोणत्याही सेट आणि त्याचा कॉम्प्लिमेंटरी सेट याच्यामध्ये एकही इलेमेंट कॉमन असणार नाही. पाहिजे ए आणि ए कॉम्प्लिमेंट मध्ये इलेमेंट कॉमन येत नाही, कारण डेफिनेशनच अशी ए मधले नको यू मधले, म्हणजे ए डॅश मध्ये तुम्ही असेच इलेमेंट्स घेता जे ए मध्ये नाहीये बट यू मध्ये आहे. सो नो इलेमेंट इज कॉमन इन ए अँड ए कॉम्प्लिमेंट. ए आणि ए कॉम्प्लिमेंट मध्ये एकही इलेमेंट कॉमन असणार नाही, विच इज क्वाइट सिंपल. इथे आपल्याला दिसतंय ते. सेकंड वन, ए इज सबसेट ऑफ यू अँड ए कॉम्प्लिमेंट इज ऑल्सो सबसेट ऑफ यू. नथिंग डिफिकल्ट इन दॅट. हे पण कळेल तुम्हाला. ए हा यूचा सबसेट आहे आणि ए कॉम्प्लिमेंट हा सुद्धा यूचा सबसेट आहे. बेसिकली हे दोघे सुद्धा यूचे काय असणार आहेत सांगा? सबसेट असणार आहेत. दोघे सुद्धा यूचे काय असणार आहेत सांगा? सबसेट असणार आहेत. ठीक आहे. सो क्वाइट सिंपल. थर्ड वन, कॉम्प्लिमेंट ऑफ यू is empty set. That is u complement is equals to 5. Interesting. u ह्या सेटचं कॉम्प्लिमेंट एम्प्टी असणार. u ह्या सेटचं कॉम्प्लिमेंट, u चं कॉम्प्लिमेंट म्हणजे कळतं का तुम्हाला? u मध्ये असणारे बट u मध्ये नसणारे. u चं कॉम्प्लिमेंट u मध्ये असणारे आणि u मध्ये नसणारे असे एलिमेंट्स तुम्हाला लिहिता येणार नाही. यू मध्ये असल्यावर ते यू मध्ये नसतील कसे? यू मध्ये जर नसतील तर ते असतील कसे? सो यूच्या कॉम्प्लिमेंट मध्ये एकही एलिमेंट येणार नाही. सो कॉम्प्लिमेंट ऑफ यू इज एम्प्टी सेट. दॅट इज यू डॅश इज इक्वल्स टू 5. कोणत्याही युनिव्हर्सल सेटचा कॉम्प्लिमेंट हा एम्प्टी सेट असतो. कॉम्प्लिमेंट ऑफ युनिव्हर्सल सेट इज एम्प्टी सेट. लक्षात ठेवा. आणि मग उलट कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट इज युनिव्हर्सल सेट. फोर्थ वन, complement of universal set is empty set. म्हणजे complement of empty set is universal set. आधीची प्रॉपर्टी सांगितली होती आपण इथे. कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट इज युनिव्हर्सल सेट. कोणत्याही एम्प्टी सेटचं कॉम्प्लिमेंट म्हणजे 5 कॉम्प्लिमेंट शुड बी यू. सिंपल आहे. एम्प्टी सेट मध्ये एक पण एलिमेंट प्रेझेंट नसतो, मग त्याच्या कॉम्प्लिमेंट मध्ये यू मध्ये सगळे प्रेझेंट असणार. सिंपल आहे. सो कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट इज युनिव्हर्सल सेट. दॅट इज 5 डॅश इज इक्वल्स टू यू. These are the some properties of complement of set. Complement of set च्या काय आहेत काही प्रॉपर्टीज. ओके. सो आय होप तुम्हाला सर्वांना कॉम्प्लिमेंट ऑफ सेट समजलं असेल. ओके. लेट्स गो फर्दर. ओके. सो आपण काय काय शिकलो ह्या पर्टिक्युलर प्रॅक्टिस सेटच्या अगोदर जरा रिमाइंड करा, थोडं आठवायचा प्रयत्न करा. वेन डायग्राम्स, त्यानंतर सबसेट्स, युनिव्हर्सल सेट अँड कॉम्प्लिमेंट ऑफ द सेट. सो डिपेंडिंग अपॉन दीज 4 पॉईंट्स, ह्या 4 पॉईंट्सच्या आधारे आपल्याला काय करायचे, काही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे ते नेक्स्ट प्रॅक्टिस सेटमध्ये. दॅट इज प्रॅक्टिस सेट 1.3. सो प्रॅक्टिस सेट 1.3 आपण सॉल्व्ह करूया. सो लेट्स स्टार्ट विथ द क्वेश्चन नंबर 1. काय क्वेश्चन नंबर 1 पहा. इफ ए इज द सेट इन विच एलिमेंट्स आर A, B, C, D, E. हे एलिमेंट्स प्रेझेंट आहेत. B इज द सेट. B मध्ये कोणते कोणते एलिमेंट्स बघा. C, D, E, F. C मध्ये कोणते कोणते एलिमेंट्स आहेत. D, D मध्ये A, E. Then which of the following statements are true and which are false? ते म्हणतात खालीलपैकी कोणते स्टेटमेंट्स ट्रू आहेत आणि कोणते स्टेटमेंट काय आहेत फॉल्स आहेत. सो पहिलं स्टेटमेंट बघा. C इज सबसेट ऑफ B. C हा B चा सबसेट आहे का चेक करा चला पटकन फास्ट. C मध्ये कोणते एलिमेंट्स आहेत. BD. C मध्ये सगळे एलिमेंट्स B मध्ये प्रेझेंट आहेत का बघा पटकन. BD प्रेझेंट आहे का इथे. BD D आहे पण B कुठेही प्रेझेंट दिसत नाही. सो हे C B चं सबसेट आहे का नाही. सो हे स्टेटमेंट जे आहे ते काय आहे फॉल्स आहे. A इज सबसेट ऑफ D. इट इज नॉट पॉसिबल. A मध्ये कोणते कोणते एलिमेंट्स आहेत. A B C D E आणि D मध्ये कोणते एलिमेंट्स आहेत. A E. A मध्ये सगळे एलिमेंट्स D मध्ये प्रेझेंट असणे शक्यच नाही. सो A हा D चा सबसेट असेल का नाही असणार.
सो आपण ह्याही स्टेटमेंटला काय म्हणू शकतो सांगा चला पटकन, फॉल्स स्टेटमेंट म्हणू शकतो. डी इज सबसेट ऑफ बी. डी हा बी चा सबसेट आहे. डी चे एलिमेंट्स बघा ए आणि ई. इथे आहे का ए आणि ई आहे बट ए नाही आहे. सो हे सुद्धा स्टेटमेंट काय आहे, फॉल्स. डी हा काय बी चा सबसेट नाही आहे. नेक्स्ट वन, डी इज सबसेट ऑफ ए. डी इज सबसेट ऑफ ए. डी मध्ये कोणते एलिमेंट्स आहेत, ए ई. ए मध्ये कोणते एलिमेंट्स आहेत, ए बी सी डी ई. ए आणि ई प्रेझेंट आहे की इथे सुद्धा. सो डी इज सबसेट ऑफ ए. दिस स्टेटमेंट इज ट्रू. हे स्टेटमेंट काय आहे सांगा चला पटकन, ट्रू आहे. नेक्स्ट वन, पुढे जाऊया. बी इज सबसेट ऑफ ए. बी इज सबसेट ऑफ ए. सी डी ई एफ आहे. ए मध्ये ए बी सी डी ई आहे. बी मध्ये सगळे एलिमेंट्स ए मध्ये प्रेझेंट आहे का, नाही प्रेझेंट. सो दिस स्टेटमेंट इज ऑल्सो फॉल्स. हे सुद्धा काय आहे, फॉल्स स्टेटमेंट आहे. लास्ट वन, सी इज सबसेट ऑफ ए. सी हा याचा सबसेट आहे तर आहे. सी मध्ये एलिमेंट्स बी डी आहे. ए मध्ये कोणते ए बी सी डी ई आहे. बी आणि डी तर आहेच प्रेझेंट. देयरफॉर सी इज सबसेट ऑफ ए. सी हा ए चा काय आहे, सबसेट आहे. सो इन दिस वे वी हैव सॉल्व्ड दिस पर्टिक्युलर प्रॉब्लेम बेस्ड ऑन द सबसेट रिलेशंस. ठीक आहे, अशा प्रकारे आपण सबसेट रिलेशन्स वरती बेस्ड हा प्रॉब्लेम सॉल्व केला. देयर आर मेनी मोर प्रॉब्लेम्स इन दिस पर्टिक्युलर प्रॅक्टिस सेट which we are going to solve in the next lecture. Okay, I hope you all have understood what we have learned today. Okay, we'll stop here. Thank you.